नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आता मार्केटला छान कैऱ्या यायला लागल्या आहेत, तर आज आपण चटपटीत अशी कैरीची चटणी अगदी झटपट होणारी अशी बनवणार आहोत। इथं मी फ्रेश कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। चटणीसाठी 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 2-3 लसूण पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या व 1 लाल मिरची आणि कोथिंबीर आपल्याला लागणार आहे। कैरीचं देठ आपण इथे काढून घेणार आहोत व त्यानंतर कैरीची साल देखील आपल्याला इथे काढून घ्यायची आहे। त्यानंतर कैरीचे अगदी बारीक बारीक असे तुकडे करायचे आहेत, जेणेकरून मिक्सरमध्ये चटणी लवकर बनते। या प्रकारे मी अगदी बारीक कैरीला अशी चिरून घेणार आहे। ही कैरीची चटणी चवीला खूपच छान लागते व लहान मुलं देखील खूप आवडीने खातात। तर कैरी माझी इथे चिरून झालेली आहे। मिक्सरच्या भांड्यात आता कोथिंबीर मी घालून घेत आहे। त्यानंतर जे साहित्य आपण काढून ठेवलेलं होतं ते संपूर्ण मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला आधी हेच साहित्य दळून घ्यायचं आहे। दळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकतात। त्यानंतर यात आता आपल्याला कैरी घालून घ्यायची आहे व चवीनुसार मीठही याच वेळी आपण घालून घेणार आहोत व अगदी थोडीशी साखर चवीसाठी आपण यात घालणार आहोत। हे संपूर्ण पुन्हा पाणी न घालताच आपल्याला असं मस्त बारीक दळून घ्यायचं आहे। त्यानंतर चटणीसाठीचा तडका आपण बनवणार आहोत। तर तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरीचा तडका आपण देणार आहोत। त्यानंतर 2-3 कढीपत्ते देखील मी यात घालून घेत आहे व 1 पिंच हिंग इथं घालून घ्यायचा आहे व असाच हा गरम गरम तडका चटणीवर घालून घ्यायचा आहे। अगदी मस्त खमंग अशी ही चटणी बनते। तर तुम्ही देखील ही बनवा आणि स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच रेसिपी पाहत रहा। धन्यवाद।